एक आश्चर्यकारक असा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल अनक्षेपित असाच आहे. हा निकाल अशा पद्धतीने लागायला नको होता, पण एकाएकी हा निकाल अशा पद्धतीने लागला की लोक थोडेसे अचंबितही झालेले आहेत. कशा पद्धतीने अचंबित झाले की जसं संगमनेरमध्ये एक खताळ अमोल खताळ या तरुणाने, तो शिवसेनेचा होता आणि विशेष असं कार्य नव्हतं, तालुक्याला माहितीही नव्हता, तरीही त्याने त्यांचा पराभव केला, त्या बाळासाहेब थोरात यांचा. तसाच प्रकार हे ज्ञानेश्वर कटके हे एक वाघोलीमधील एक तरुण उमेदवार असून यांना अचानकपणे तिकीट मिळालं आणि यांनी तशा पद्धतीने एक तिकीट दिलं. तसंच पाहिलं तर त्यांच्या अगोदर शांताराम कटके त्यांचे जे शेजारी आहेत, तर ते तिकिटासाठी उत्सुक होते. पण शेवटी त्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली होती, पण तसं काही घडलं नाही आणि ह्या ज्ञानेश्वर कटके यांना तिकीट मिळालं. आता तिकीट मिळालं तर हे ज्ञानेश्वर कटके हे पहिले कुणीही नव्हते, काही नाही. फक्त त्यांचे वडील वाघोली ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि त्या काळामध्ये कटकेवाडीमध्ये एक सर्वसामान्य आपलं घर बांधून राहायचे आणि थोडंफार कामाचं काम करत होते आणि पक्षामध्ये त्यावेळेस ते नव्हतेच ते. नंतर त्यांनी इकडं पेट्रोल पंपाबरोबर ह्या उंदराच्या पेट्रोल पंपाच्या बोळीमध्ये त्या गल्लीत एक ऑफिस घेतलं आणि तेथून त्यांनी एक शिवसेनेचं कार्य सुरू केलेलं आहे. आता हे जे घडलेलं असलं अकल्पित आणि कुणाच्या मनातही नव्हतं की हे ज्ञानेश्वर कटके आमदार होतील म्हणून. कारण त्यांच्या विरोधामध्ये एक काही पैसे घेऊन अनेक प्रचार केले जात होते की प्रचार अशा पद्धतीत केले जात होते की त्यांनी उज्जैन यात्रा घडवली, त्यानंतर मयुरी बांधकामातील लोकांचे काय फ्लॅट दिले नाही, त्यांचे पैसे घेतले आणि त्यानंतर एक असे काही व्हिडिओ झळकत होते प्रत्येक गावामध्ये जाऊन यांना विचारून, काय बाबा तुम्ही कोणाला मत देणार, काय बाबा तुम्ही कोणाला मतदान. मग ते स्पॉन्सर्ड व्हिडिओ होते की कसे होते हे माहीत नाही आहे, पण बरेचसे व्हिडिओ आम्ही बघितलेले आहेत तशा पद्धतीचे आणि ते व्हिडिओ प्रत्येक गावात पार अगदी खेड्यापाड्यात जाऊन ते व्हिडिओ व्हायरल होत होते. मग ते शेतात जाऊन एखाद्या जे शेताची निंदणी करणाऱ्या, खुरपणी करणाऱ्या महिलांनासुद्धा ह्या व्हिडिओवाल्यांनी एक त्यांच्याही मुलाखती घेतल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर ज्यांना फ्लॅट मिळाले नाही आहेत मयुरीचे, त्यांचाही फ्लॅट घेतला. त्यानंतर पेपरात काही गोष्टी छापूनही आणल्या ह्या ज्ञानेश्वर कटके यांच्या विरोधामध्ये आणि खरोखर असं वाटलं होतं की हे ज्ञानेश्वर कटके हा काय एक व्यवस्थित अशी काय चारित्र्य माणूसच या नसेल, यांनी काहीतरी गंडवागंडवी केलेली असेल आणि म्हणून हे पेपरमध्ये अशा पद्धतीत छापून आलेलं आहे. आणि एकाच माणसाचा प्रकार, ह्या अशोक बापूचा प्रचार इतका संतपणे चालला होता. मग तो याच्यावरून नाही होता, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे यूट्यूब किंवा इतर जे सोशल माध्यम आहे त्यामधून तो चालला होता आणि इतर अनेक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तो प्रचार पाहून तर पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे अशोक पवार हे बिनविरोध येतात की काय, हाही प्रश्न होता. त्यानंतर शिरूर घोड नदीचे जे प्रकाश धाडीवाले त्यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ यामध्ये आला होता आणि त्यांच्यामध्ये परत पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही ज्ञानेश्वर कटक्यांबरोबर कसं काय फोटो काढले, ज्ञानेश्वर कटक्यांबरोबर कसं काय तुम्ही हे व्हिडिओमध्ये आलात वगैरे वगैरे. तर त्यानंतर परत ह्या प्रकाश धाडीवाले यांनी एक अशोक पवार बापू
आणि त्यांच्याबरोबरचे ते फोटो काढले आणि अशोक बापू पवारला मंत्रिपद मिळू देत, अशोक बापू पवारांचे आणि आमचे रावसाहेब पवार पाटील त्यांच्या घराण्याचे आणि आमच्या आजोबाचे वडिलांचे सर्वांचे संबंध होते, तेव्हापासूनचे आमचे घराण्याचे संबंध आहेत वगैरे वगैरे सांगून तोही व्हिडिओ परत लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना हे अचानक कसं काय घडलं हे लोकांना अद्यापही कळालं नाही. जेव्हा निकाल येत राहिले तेव्हा हे अशोक बापू पवार हे पडायच्या मार्गावर दिसले. तर तेथे शेवटी एक अजित पवारची सभा झाली आणि अजित पवारच्या सभेने शेवटी काही गोष्टी सांगितल्या की हा काय प्रकार आहे बाबा, कारखाना हा गोडगंगाचा कारखाना हा सुरू का होत नाही, त्याच्यावर कर्ज किती आहे, त्यांना कोणी पैसे का देत नाही, ते एक सांगितलं. त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी फिरल्या आणि मतदान फिरलं असं फिरलं तर त्याचं कारण असं झालं की ह्या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे प्रत्येक तालुक्यातील महिलेला मिळालं आणि महिलेचं तिचा पती ऐकत असतो, म्हणजे त्या घरामध्ये पैसे मिळाले, त्या घरातली जी मतं आहेत ती शेवटी त्यांना मिळालीच. आता दुसरं, मध्यंतरी अशोक बापूच्या मुलाचं काय अपहरण झालं तर तो एक मुद्दा त्याच्यामध्ये गाजला आणि म्हणजे त्याविषयी बरंचसं काही केलं, पोलीस स्टेशन वगैरे. त्यानंतर अजित पवार म्हटले मला तर क्लीन चिट आहे बाबा, माझा काही त्यामध्ये संबंध नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचे बरेच आरोप प्रत्यारोपाच्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या आणि शेवटी निकालाच्या वेळेस मात्र हे ज्ञानेश्वर कटके हे आमदारकीच्या दृष्टीने वाटचाल करू लागले. मग पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली आणि जेव्हा या फेऱ्या वाढत चालल्या त्यानंतर मात्र अशोक बापूचा धीर खचला. त्यानंतर एक महत्त्वाची या गोष्टीमध्ये एक ही घराणेशाही जी होती की प्रत्येक त्यांचाच मुलगा आमदार, त्यांचाच मुलगा खासदार, त्याचीच पत्नी आमदार वगैरे, जी घराणेशाही काँग्रेसची किंवा त्यांची होती ती सलग चालत राहिली आणि मग लोकांना कदाचित ते आवडले नसेल. कारण त्यांचे जे मुख्य प्रतिस्पर्धी होते बाबूराव पाचरणे, माजी आमदार, त्यांचं निधन झाल्यामुळं असं वाटलं होतं की आता हे अशोक बापू हे बिनविरोध निवडून येण्याचेच व्यवस्थित आहे, कारण त्यांना व्यवस्थित असा टफ उमेदवार नाहीच आहे असं वाटलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तसं यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला होता की अशोक बापूला विरोध करण्यापेक्षा त्यांना बिनविरोधच निवडून द्या. आणि तो व्हिडिओ बराचसा लोकांनी बघितला आणि त्यांना असं वाटलं की अशोक बापू पवार हे फार मोठे आहेत आणि त्यांना कोणी प्रतिस्पर्धीच नाही, त्यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढून निवडून येऊ शकत नाही. परंतु हा चमत्कार घडला. कारण एक तर पहिली घराणेशाही, त्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धती, त्यानंतर ही लाडकी बहीण योजना, त्यानंतर बाकीच्या सारखंच त्याच उमेदवाराला निवडून दिल्यामुळे एक जॉर्ज आपला बर्नार्ड शॉ त्यांनी पण सांगितलं की हे राजकारणी सारखे बदलले पाहिजेत. तसं मार्क ट्वेनने देखील तसं सांगितलं आहे की राजकारणामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे राजकारणी सतत बदलले पाहिजेत, तर तुमचा विकास होऊ शकतो, अन्यथा तुमचा विकास होऊ शकणार नाही. तर हे अघटित आणि विपरीत असं काही घडलेलं आहे असं हे. आणि आपले जे लाडके आमदार होते अशोक बापू, त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. आता त्याची कारणं वेगळी आहेत. कदाचित त्यांचा स्वतंत्र कारखाना म्हणून सुरू केलेला असेल आपल्या शिक्रापूर परिसरामध्ये, तर तो एक भाग असेल त्यांचा वैयक्तिक कारखाना, किंवा इतर अनेक कारणं, पण लोक ते सगळं बघत असतात. आणि यामधून किंवा दुसऱ्याला एक व्यवस्थितपणे पदं जी द्यायची ती आपल्यापेक्षा वेगवेगळी पदं ती देण्याचा तो प्रश्न जिल्हा परिषदला देखील कोण आपल्याच घराण्यातील लोकांना द्यायचं, पंचायत समितीला देखील, म्हणजे अशा पद्धतीचे जे काही ठिकाणी अनुभव आलेले आहेत त्यामुळं ते उमेदवार सहजासहजी पडलेले आहेत असा हे भाग निर्माण झालेला आहे. आमचं ATM चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला जास्त सबस्क्राईब करत असतात, लाईक करत असतात, या चॅनलवरच्या जाहिराती बघत असतात, या चॅनलच्या शेअर करून आणि या चॅनलला जास्त सबस्क्राईब करतात. आपणही या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा.